लाकडी घाणातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला। श्री लाकडी घाणा तेल। संपर्क सुमित गायकवाड 9421 09 62 53। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3.5 वर्षीय चिमुरडीवर झालेला अमानुष लैंगिक अत्याचार आणि निर्गुण हत्येचे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेले आहे। या क्रूर घटनेविरोधात संतापाची लाट उसळली असून येवला तालुक्यातील कुसूर गावातील ग्रामस्थांनी या प्रकरणाचा जोरदार निषेध नोंदवत कॅन्डल मार्च काढला। या मोर्चात ग्रामस्थ, विद्यार्थी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। गावातील मुख्य चौकातून शांततेत आणि शोकाकुल वातावरणात कॅन्डल मार्च काढण्यात येऊन बालिकेला न्याय मिळालाच पाहिजे, अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली। या महाराष्ट्रामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या या स्वराज्यात आजची आपली माता भगिनी सुरक्षित नाही हेच या निर्गुण अशा कृत्यावरून लक्षात येते। त्यामुळं ज्या पद्धतीने त्या नराधमाने यज्ञा बाळाचा दगडाने ठेसून मृत्यू केलेला आहे, तिला मारून टाकलेला आहे, त्याच पद्धतीने त्या नराधमाला सुद्धा तशाच पद्धतीचा मृत्यू देण्यात यावा, त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी। आजच्या या महाराष्ट्रामध्ये कुठली स्त्री सुरक्षित नाही हे याच घटनेवरून लक्षात येते। त्यामुळं प्रत्येकाने आपल्या लेकी बाळींना कुठलेही फॅशन वगैरे शिकवण्यापेक्षा तिला इतकं सक्षम बनवा की तिने सहजपणे तिच्या समोर आलेल्या कुठल्याही शत्रूला तिने सहजपणे मारलं पाहिजे। तिला कुणी हात लावण्याची जरी हिंमत केली तरी तिच्यामध्ये एवढी ताकद निर्माण करा की तिने त्याचा हात तोडून टाकला पाहिजे आणि तिला इतकं सक्षम बनवा की अशा प्रकारचं निर्गुण कृत्य या महाराष्ट्रातच नाही तर या पृथ्वी तलावर पुन्हा कुणीही करणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा प्रकारे कृत्य करणाऱ्याला त्याचे हातपाय तोडून त्याला फाशीची शिक्षा देत होते किंवा त्याला मृत्यूदंड देत होते। अशाच प्रकारचा मृत्यूदंड आजच्या या सरकारने देण्यात यावा आणि या छोट्याशा बाळाला तिच्या कुटुंबाला न्याय देण्यात यावा हीच मी माझ्या गावातर्फे विनंती करते सरकारला। सरकारने लवकरात लवकर त्या नराधमाला फाशी देण्यात यावी आणि त्या चिमुरड्या बाळाच्या आत्म्याला लवकरात लवकर शांती देण्यात यावी अशी मी या शासनाला सरकारला विनंती करते। यज्ञा बाळाला न्याय, आरोपीला शिक्षा, आरोपीला मृत्यूदंड, नराधमाला शिक्षा, यज्ञा बाळाला न्याय। जी घटना घडली ती खरोखर एक मानवाला खूप मोठी काळीमा फासून गेलेली घटना आहे। ज्यावेळेस माणूस नाम पक्षी नाम पशु अहम मनुष्य ही गोष्ट विसरून जातो, तो त्याचं मानव्य विसरून जातो, मनुष्यत्व विसरून जातो आणि पशुतुल्य असं जीवन जगतो, त्यावेळेस त्याच्याकडे आचार विचार या गोष्टी खलास होऊन जात्या आणि हा विचार ज्यावेळेस खलास झाला त्यावेळेस असं पशुतुल्य कृत्य या माणसाने या नराधमाने केलं आहे। माझी त्या ठिकाणी सरकारला एवढीच विनंती आहे की ही जी केस असेल ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून या नराधमाला जितक्या लवकरात लवकर शिक्षा होईल किंवा फाशी होईल, फाशीच्या व्यतिरिक्त याला पर्यायच नाहीये, कारण तो येणारं उत्तर हे समाजात जी काही निर्गुण कृत्य करणारा जो एक वर्ग आहे त्या वर्गाला यातून एक शिकवण भेटावी। म्हणून सरकारला एवढीच विनंती आहे की त्यांनी जेवढ्या लवकरात लवकर होईल एक चांगला वकील देऊन त्याला फाशीची शिक्षा होईल याची तरतूद करावी आणि यज्ञ बाळाला आम्ही आमच्या गावातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करतो। यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे, यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे। या ठिकाणी काळा दिवस उगवला आणि महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली। त्या ठिकाणी 3.5 वर्षाच्या चिमुरडीवर एका नराधमाने बलात्कार करून तिचा दगडाने निर्गुण अशी हत्या केलेली आहे आणि खरोखर ही घटना महाराष्ट्राच्या दृष्टीने निंदनीय अशी आहे। आजकाल 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या लेकी बाळी आपल्या महाराष्ट्रात आज त्या सुरक्षित नाही ही एक खेदाने म्हणावी लागेल आणि अशा नराधमाला शासनाने याचा विचार करून तात्काळ फाशी दिली पाहिजे आणि यज्ञ बाळाला न्याय मिळालाच पाहिजे। बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र। अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ।